दैवास शेवटाला इतके तरी कळावे, ज्याचा सुगंध आहे त्यांनी का गळावे. आज मी सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी बोलणार आहे, अर्थात आपल्या सर्वांच्या माई. हा लेख 2008मध्ये मायबोलीवरती प्रकाशित झालेला आहे. लेखकाचे नाव आहे चिनुक्स असे. 1990 सालची गोष्ट. मे महिन्यात भर दुपारी एक बाई आमच्या घरी आल्या. ठिगं लावलेलं लुगडं, रुपया एवढं कुंकू आणि पायात चपला नाहीत. माझ्या बाबांशी काहीतरी काम होतं त्यांचं. या बाईचं मोठ्या आवाजात बोलणं मला आता व्यवस्थित ऐकू येत होतं. त्यांचे कुठे कुठे 3-4 आश्रम होते आणि तिथे राहणाऱ्या मुलांसाठी त्यांना पैशाची आवश्यकता होती. बाबांची कामानिमित्ताने अनेक धार्मिक संस्थांशी संबंध होता आणि या बाईंना तिथून आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न बाबा करणार होते. मग जरा वेळाने बाबांनी मला बोलवले. म्हणाले, या सिंधुताई यांना घेऊन डॉक्टर यांच्या घरी जा. बाहेर प्रचंड ऊन होते. बाबांनी रिक्षेसाठी पैसे दिले आणि डोक्यावर रुमाल, खिशात कांदा असा जामानिमा करून मी निघालो. सिंधुताईंनी डोक्यावरून पदर घेतला फक्त. पायात चप्पल नव्हतीच. मे महिन्याच्या त्या भयंकर उन्हातही सिंधुताईंच्या पायांना चटके कसे बसत नाहीत याचाच विचार मी बराच वेळ करत होतो. डॉक्टर काकांचं घर तसं फार लांब नव्हतं, पण उन्हाच्या झळांमुळे रस्त्यावर एकही रिक्षा नव्हती, म्हणून पायीच जाणं आलं. चालता चालता मग त्यांनी नाव काय, कुठल्या वर्गात वगैरे चौकशी केली. त्यांचे बोलणे वेगळेच होते, खूप प्रेमळ, आवाजही वेगळाच, खडा, खणखणीत पण मऊ. उत्तर देताना त्यांना सिंधुताई म्हटलं तर मला म्हणाल्या, बाळा मला आई म्हण, माई म्हण. माईंना घेऊन डॉक्टरांकडे पोहोचलो तर घरात बरीच गर्दी होती. या डॉक्टर काकांनी तेव्हा नुकतंच दक्षिणेतल्या एका बुवाचं शिष्यत्व पत्कारलं होतं. अकोल्यातल्या प्रॅक्टिस सोडून ते आंध्र प्रदेशातील त्या बुवांच्या आश्रमात जाऊन राहणार होते. हवेतनं अंगठ्या घड्याळ काढणाऱ्या त्या बुवांना गरिबांसाठी एक मोठा दवाखाना सुरू करायचा होता आणि त्यासाठी म्हणून डॉक्टर काकांनी आपला बंगला, त्याभोवतीची 8-10 एकर जमीन, 3-4 गाड्या असे सगळे त्या बुवांना देऊन टाकायचं ठरवलं होतं. आम्ही गेलो तेव्हा त्या बुवांच्या शिष्याचा कसलासा सत्संग सुरू होता. डॉक्टर काकांनी मला आत बोलावलं, पण माईंना बाहेरच थांबवलं. आत भरपूर कूलर्स लावलेले होते आणि एक खूप स्थूल आजोबा मानवसेवा ही माधवसेवा असे काही बाई बोलत होते. बाहेर माई काकांना त्यांच्या आश्रमाबद्दल सांगत होत्या. खर्च वाढले आहेत, मुलांना शिकायचं आहे, सरकार पैसा देत नाही वगैरे. माईंचं जोराचं बोलणं इथेही आत ऐकू येत होतं. सत्संग सुरू असताना शांततेचा भंग झाल्याने ते आजोबाही बोलायचे थांबले. काकांनी माईंना खिशातून 5 रुपये काढून दिले आणि आत येऊन मला म्हणाले, एवढ्या उन्हात कशाला आलास, आता तू थांब इथेच, ड्रायव्हर घरी सोडेल तुला. त्या बाईंना मी जायला सांगितलं आहे आणि तुझ्या बाबाला सांग की या बाई भिकारी आहेत, त्यांना अनाथ आश्रम वगैरे काही नसेल, उगीच फसवण्याचे धंदे. माई अजूनही बाहेरच उन्हात उभ्या होत्या. माईंना घेऊन घरी परत गेलो नाही तर बाबा रागवतील असे सांगून मी तिथून सटकलो. घरी परत येताना वाटेत माईंना काही घरं उघडी दिसली आणि माई सरळ तिकडे वळल्या. माईंनी परत त्या घरी आश्रम, मुलं असं सगळं सांगितलं आणि माझ्या मुलांसाठी मला भीक घाल ग माय असे म्हणून माईंनी पदर पसरला. मी थिजलोच. माईंनी अशी भीक मागितल्यानं मला प्रचंड शरमल्यासारखं झालं, पण माईंना भीक मागताना काही वाटत नसावं. उलट कोणीतरी 2-5 रुपये पदरात टाकल्याने त्या खुशीत होत्या. भीक मागणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट हे त्या दिवशी मला पुरेपूर कळलं. माईंची पुढे बरीच वर्ष भेट झाली नाही, पण त्यांच्याबद्दल अनेकदा पेपरांमध्ये यायचं. त्यात त्यांच्या भीक मागण्याचे, हाल अपेष्टांचे उल्लेख असायचे. कधी लता मंगेशकर, मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना त्यांचे फोटो असायचे. पण तरीही सिंधुताई सपकाळ म्हणजे माईंचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर यायचं त्या हातात 5 रुपयांची नोट गच्च धरून उन्हात अनवाणी उभ्या असलेल्या आणि माझा हात धरून भीक मागणाऱ्या माई मूळच्या विदर्भातल्या. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरं वळायचं काम करायचे. गाव अतिशय मागासलेला, शहरी सुविधांचा स्पर्श नाही, कुणाला शिक्षणाचा गंध नाही.
अशीच सगळी परिस्थिती. चिंधी अर्थात सिंधू ही सर्वात मोठी मुलगी. पाठी भाऊ, एक बहीण. त्या 5 वर्षांच्या असताना त्यांचे वडील त्यांना घेऊन पिंपरीमध्ये गावात आले. मुलीने शिकावं अशी वडिलांची इच्छा, पण आईचा मात्र सक्त विरोध. मग ते माईंना गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. माई मूळच्याच बुद्धिमान, पण जेमतेम मराठी 4थीपर्यंत शिकता आलं. अल्पवयातच लग्न झालं आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नात माईंचं वय होतं 11 वर्ष आणि नवऱ्याचं वय होतं 30. घरी प्रचंड सासूरवास. ढोरासारखी मेहनत करावी लागे. घरात सगळे पुस्तक द्वेष्टे. जंगलात लाकूडफाटा शेण गोळा करताना सापडलेला कागदाचा तुकडा माई घरी आणायच्या आणि उंदरांच्या बिळात लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अक्षरांवरून अधाशासारखी नजर फिरवायची. 18व्या वर्षापर्यंत माईंची 3 बाळंतपणं झाली. त्या 4थ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. त्या सांगतात, तेव्हा गुरं वळणं हाच व्यवसाय असायचा. गुरंही शेकड्यांनी असायची. त्यांचं शेण काढता काढता कंबरडं मोडायचं. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या, पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूड फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे मी बंड पुकारला. लढा सुरू झाला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. माई हा लढा जिंकल्या, पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. जंगल खात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती आणि अडाणी गावकऱ्यांना नवीन नेतृत्व मिळालं होतं. गावकरी डोई जड होण्याची शक्यता होती. माईंच्या पोटातील मूल आपलं असल्याचं प्रचार मग दमडाजीनं सुरू केला. नवऱ्याच्या मनात माईंच्या चरित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या माईंना त्यानं बेदम मारून घराबाहेर काढलं. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून अशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकलं. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्यांना हकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हकललं. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या, पण सख्या आईनंही पाठ फिरवली. 2 घासांसाठी भीक मागण्याची वेळ माईंवर आली. परभणी, नांदेड, मनमाड रेल्वे स्टेशनवर त्या भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेलं एखादं फळ हाती लागलंय म्हणून रात्रभर रेल्वे रुळाच्या कडेनं फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळे स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला, पण लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणं सुरू झालं. त्या गायच्या, ए ऊन किती कडक तापते, बाई अग्गाची फुटते लाही, 2 दिसाचा शिळा तुकडा वाढा, चालेल आम्हा वाढा, दार नका लावू, पुन्हा येणार नाही. माई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवर झोपायच्या, पण तिथेही त्यांनी कधी एकटं खाल्लं नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच माईंना संरक्षण दिले. माईंभोवती ते रिंगण घालून झोपायचे. 21 वर्षांच्या होत्या माई तेव्हा, पण एक दिवस हे संरक्षणही संपले. 2 दिवस काहीच भीक मिळाली नाही. त्याचबरोबर जेवणारे भिकारी त्यांच्यापासून दूर झाल्याचे त्यांना जाणवले आणि लक्षात आलं की तिथे कायम राहता येणार नाही. वाट फुटेल तिथे माई चालत राहिल्या. आश्रय कुठेच मिळाला नाही. उघड्यावर तर रात्री झोपणं शक्य नव्हतं, म्हणून माईंनी स्मशान गाठलं. त्या स्मशानातच राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचं काय? एक मृतदेह आला. अंत्यसंस्कार झाले. मडकं फुटलं, पण मडक्यात थोडं पाणी तसंच होतं. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे मागे आशेने चालू लागल्या. एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडं पीठ आणि ₹1.25 दिला. भिन्न काळोख दाटला होता. चिता अजून धगधगत होती आणि माईंच्या पोटात भूक इतकी पडली होती की दगड चावता आला असता तर दगडही चावून खाल्ला असता. माईंनी मडक्यातल्या पाण्यात पीठ कालवलं आणि चितेवरच्या निखाऱ्यावर भाजलं.
कडक भाकरी तशीच खाल्ली. माई काही दिवसांनी तिथूनही बाहेर पडल्या आणि भीक मागत काम शोधत चिखलदऱ्याला पोहोचल्या. तिथे रस्ता बांधणीला सुरुवात झाली होती. स्थानिक आदिवासी आणि मध्य प्रदेशातील मजूर तिथे काम करत होते. कंत्राटदाराने माईंना कामावर ठेवण्यास नकार दिला. सकाळ संध्याकाळ कुटकी, भात, डाळ आणि आठवड्यातनं एकदा ताक या बोलीवर माईंनी तिथल्या मजुरांची मुलं सांभाळण्यास सुरुवात केली. चिखलदऱ्याचं काम संपल्यावर हे मजूर पुण्याला आले आणि माई त्यांच्याबरोबर निघाल्या. एकदा असंच पुण्यात कुठेसे रस्त्यावर माईंना एक मुलगा रडत बसलेला दिसला. आपलं नाव दीपक गायकवाड एवढंच त्या मुलाला सांगता येत होतं. आसपासच्या लोकांनाही काहीच माहीत नव्हतं. त्या मुलाला घेऊन बाई पोलीस स्टेशनात गेल्या तर पोलिसांनी माईंना हाकलून लावलं. माईंनी आठवडाभर पोलीस स्टेशन बाहेर बसून काढला, पण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. माईंनीच मग त्या मुलाचा सांभाळ करायचं ठरवलं. पुढे महिन्याभरात अशीच 2-3 मुले त्यांना रस्त्यावर भीक मागताना भेटली आणि माईंनी त्यांनाही आपल्या पदराखाली घेतलं. निराश्रितांचं जगणं किती भयंकर असतं ते त्यांनी अनुभवलं होतं. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती. या मुलांमुळे आपल्यालाही जगण्याला काही अर्थ मिळेल असे त्यांना वाटले. पण या मुलांचा सांभाळ करायला पैसा कुठून आणायचा? स्वतःचंच पोट तिथे भरलं जात नाही आणि आता जोडीला 4 मुलं होती आणि त्या मुलांनी भीक मागणं माईंना मंजूर नव्हतं. त्यावेळी भारत रशिया मैत्री करारावर पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सह्या होणार होत्या. या ऐतिहासिक करारासाठी मोठा समारंभ योजला होता. कडेकोट बंदोबस्त होता. माईंच्या लक्षात आलं की आपण इथे व्यासपीठावर जाऊन 2 शब्द जर बोलू शकलो तर इथे जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मनात आपण जागा करू शकू आणि मग आपल्या संकटातून मार्ग निघू शकेल. त्यांनी हळू सभागृहात प्रवेश केला. झाडूवाली असेल म्हणून कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. व्यासपीठावर एक काश्मीरी माणूस आपल्या व्यथा सांगत होता. तो भाषण संपवून खाली उतरताच माईंनी थेट व्यासपीठावर उडी घेतली. दुसरा वक्ता अजून उठायचा होता. त्याआधी माईंनी सरळ माईक धरला आणि भाषणास सुरुवात केली. त्यांचा खणखणीत आवाज आणि कविता ऐकून सगळे स्तब्ध झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि माईंना जे हवं होतं ते मिळालं. आता त्यांना मदत नक्कीच मिळणार होती. कार्यक्रम संपला आणि श्री सुनील दत्त समोर आले. त्यांनी माईंशी हस्तांदोलन केले. माई थक्क झाल्या. सर्वजण माईंचं कौतुक करत होते, पण त्यांचे तिकडे लक्ष नव्हते. त्यांना भूक लागली होती. शेवटी त्यांनी हळूच विचारलं, खाना हे क्या? कार्यक्रमानंतर आमंत्रितांसाठी बडा खाना मांडलेला होता. माई गेल्या आणि त्यांनी पूर्ण ताट भरून अन्न घेतलं. तिथेच जमिनीवर बसून जेवू लागल्या. एवढं ताटभर अन्न त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होतं. त्या जेवत असतानाच दगडूशेठ हलवाई मंदिर समितीचे तात्यासाहेब गोडसे तिथे आले आणि त्यांची विचारपूस केली. तात्यासाहेबांनी माईंच्या मुलीला ममताला सांभाळण्याची तयारी दाखवली आणि ममता पुण्याच्या सेवा सदनमध्ये दाखल झाली. त्याच कार्यक्रमात आकाशवाणीचे यशवंत खरातही होते. माईंचा खडा आवाज त्यांनी ऐकला होता. त्यांनी माईंना आकाशवाणीवर कार्यक्रम करायला माईंना आमंत्रण दिलं. त्या मुलांना बरोबर घेऊन मुंबईला निघाल्या. पण स्वतःच्या मुलीला माईंनी दुसऱ्यांना सांभाळायला का दिलं? माई सांगतात, रस्त्यावर बेवारस सोडलेली मुलं माझ्याकडे सांभाळायला होती. मी जे काही सोचलं होतं त्यानंतर माझा हा मार्ग मी निश्चित केला होता. माझ्या मुलीला मी त्यांच्याबरोबर सहज सांभाळू शकले असते, पण एखाद दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर मी काय केलं असतं? ज्या मुलांना मी सांभाळणार होते ती मुलं तशीच पाणी पिऊन झोपली असती, पण माझी मुलगी त्यांच्याबरोबर असती तर माझी माया जागृत झाली असती. तिला मी अंधारात नेऊन गुप्त 2 घास खाऊ घातले नसते का? मला अन्याय करायचा नव्हता, म्हणूनच मी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले आणि पुढे निघाले. माझ्यातली आई चुकली असती तर मग माझ्याच्याने इतर मुलांचा सांभाळ झाला नसता. आकाशवाणीवर गाऊन 350 रुपये महिना मिळू लागला. दूरदर्शनवरही त्यांच्या गाण्यांचे 2 कार्यक्रम झाले आणि जमा झालेला पैसा घेऊन माई चिखलदऱ्याला परतल्या. एक झोपडी बांधून त्यांनी आपला आश्रम थाटला. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. रस्त्यावरच सापडलेली, कचराकुंडीत फेकलेली, अनाथ झालेली मुलं माईंनी आपली
मानून चिखलदऱ्याला आणली. त्याचवेळी महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर मेळघाटच्या जंगलात व्याघ्र प्रकल्पासाठी स्थाननिश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील 84 गावातील आदिवासी निर्वासित होणार होते आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवासींची बाजू शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कोणीच लक्ष देत नाही हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर 2-3 मोर्चेही नेले. तेव्हाचे वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांच्या कानावर हा प्रकार गेला आणि त्यांनी आदिवासींचे पुनर्वसन झाल्याशिवाय व्याघ्र प्रकल्प सुरू होणार नाही असं आश्वासन माईंना दिलं. अजून एक लढाई माई जिंकल्या, पण अशा अनेक लढाया त्यांना रोज लढाव्या लागत होत्या. चिखलदऱ्याचा परिसर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी व्यापला आहे. माईंचं अनाथालय त्यांना या परिसरात नको होतं. त्यांनी माईंवर अनेकदा दबाव आणला. तुझी मुलं आम्हाला दे, आम्ही तुला पैसे देतो म्हणून अनेकदा त्यांच्याकडून निरोप आला. मेळघाटच्या जंगलात मजा करायला येणाऱ्या राजकारण्यांसाठी बंगल्यावर मुली धाडण्यास दडपण आणलं गेलं. मात्र ही मुलं हिसकावून घ्यायचा प्रयत्न झाला तेव्हा माई अक्षरशः चवताळून उठल्या. अमरावतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत माईंनी तक्रारी केल्या, पण उपयोग शून्य. पण एवढं होऊनही माई चिखलदऱ्यातून पळ काढत नाही हे पाहून मिशनऱ्यांच्या गुंडांनी माईंवर हल्ला केला. एका महिन्यातच 2 हल्ले झाले. माई तरीही घाबरल्या नाहीत. मुंबईला निघाल्या असता त्यांच्यावर 3रा हल्ला झाला आणि त्यात त्या जबर जखमी झाल्या. त्यानंतर मात्र माईंनी त्या परिसरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. माईंचा पहिला मुलगा दीपक त्यांना पुण्याला सापडला होता. माईंच्या एका मुलाखतीत दीपकचा उल्लेख वाचून सासवडहून कोणी त्यांचे नातेवाईक त्यांना शोधत चिखलदऱ्यास आले. दीपकच्या आजोबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी थोडी जमीन आपल्या बेपत्ता अनाथ नातवासाठी ठेवली होती. दीपकने आता आपल्या गावी परत जावं अशी त्या नातेवाईकांची आणि माईंची इच्छा होती, पण दीपकने नकार दिला. माईंनीच त्याला वाढवलं होतं आणि त्यांना सोडून कुठेही जाण्याची त्याची तयारी नव्हती. मात्र मिशनऱ्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे दीपक, माई आणि अनाथ आश्रमातील मुलांसकट चिखलदऱ्यातून बाहेर पडले आणि कुंभारवळण या सासवडजवळ असलेल्या गावात आजोबांनी नावे करून दिलेल्या जमिनीवर ममता बालसदन उभं राहिलं. आज महाराष्ट्रात माईंचे 4 अनाथ आश्रम आहेत. 1042 मुलं तिथे राहतात. काही वर्षांपूर्वी माई चिखलदऱ्यास परतल्या आणि तिथे मुलींचे वसतिगृह सुरू केले. आज 100 मुली तिथे राहून शिक्षण घेतात. माईंना आज सुमारे 1500 मुलं आहेत. 2 दिवसांच्या मुलापासून 72 वर्षांच्या वयोवृद्धापर्यंत सगळीच त्यांची मुले. विधवा, परित्या, मनोरुग्ण या त्यांच्या लेकी. माईंच्या मुलींचं आडनाव साठे तर मुलांचं आडनाव सपकाळ असतं. माईंना 400 सुना आणि 200 जावई आहेत. बरीचशी मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. माझी मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. मागे एकदा माईंकडे गेलो होतो तर माझी मुलगी MPhil झाली असं म्हणून माईंनी पेढे दिले. माईंच्या मुलांची, नातवंडांची लग्न, बारशी तर नेहमीचंच असतं. शिकून नोकरीला लागून मुलं दूर गेली तर माईंच्या ओढीनं ती परत येतात. माईंशिवाय आयुष्य जगणं त्यांच्यासाठी संभव नाही. याशिवाय वर्धा जिल्ह्यात एक वृद्धाश्रम, गोरक्षण केंद्र आणि परित्यक्तांसाठी चिखलदऱ्याला वसतिगृह माईंनी सुरू केलं आहे. त्या सांगतात, सर्वांनी जन्मदात्या आईनंही पाठ फिरवली. जेव्हा गोठ्यातल्या गाईनं मला संरक्षण दिलं म्हणून मी गाईलाच माझी माय मानलं. तुझ्या ऋणातून उतराई होईन असं मी तिला वचन दिलं. वर्ध्याच्या गोरक्षण केंद्राच्या रूपानं माईंनी आपलं वचन पाळलं. आज रस्त्यावर सापडलेल्या भाकड गायींचा, कावळ्यांनी डोळा फोडून जखमी केलेल्या गायींचा सांभाळ या केंद्रात केला जातो. 30 वर्ष राज्यभर हिंडून, भीक मागून, भाषण करून, कविता म्हणून माईंनी त्यांचा हा संसार उभा केला आहे. गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं आणि आजही कविताच त्यांचा आधार आहेत. बहिणाबाई, सुरेश भटांच्या कवितांचं ऋण त्या मान्य करतात. या साहित्यिकांनी मला दुःखातून बाहेर काढलं आणि सांगितलं, वर्ण जपत राहा, गात राहा, पुढे जात राहा. साहित्य माणसाला पायात बळ देतं, जखम पुसतं, बेभान करतं, उन्मत्त करतं. कवितांमुळेच माझ्या वेदना मी विसरू शकले असं माई नेहमी सांगतात.
त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेतही ही वेदना असते. वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते, असं माई सांगतात. माईंनी आता 60 ओलांडली आहे. दीपक, ममता ही त्यांची मुलं बरंचसं काम आता सांभाळतात. ममताने MSW केलं आहे. सख्खी आई जिवंत असताना अनाथ आश्रमात नेऊन टाकलं आणि इतरांच्या मुलांचा सांभाळ केला म्हणून आपली मुलगी आपल्याला बोल लावेल याची माईंना सतत भीती वाटत असे. पण ममताला आपल्या आईने केलेल्या त्यागाचं मोल ठाऊक आहे. माईंनी उभं केलेल्या पसाऱ्याचा तिला प्रचंड अभिमान आहे. ममताप्रमाणेच आपल्या इतर मुलींनी शिकावं म्हणून माई झटत असतात. स्त्री कधीही हरणार नाही, कारण तिला वेदना म्हणजे काय ते ठाऊक असतं. विदर्भात इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण एका तरी शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे का? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही, कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते. स्त्रीचं आयुष्य कसं? मंदिरात ठेवाल तर नंदादीप, मुठीत धराल तर आग, पण तरीही स्त्रीच कायम वेठीस धरली जाते. रमाबाई, पुतळाबाईंपासून ते रूपकांवरपर्यंत असंख्य स्त्रिया सती गेल्या. समाजात आजवर एक तरी सत्या झाला आहे का? विलक्षण नाट्यमय आयुष्य जगलेल्या माई वेदनांची कीव करून त्यांना पराजय कसा करायचा हे असं सहजपणे सांगून जातात. चिखल आणि पाण्याचं जे नातं ते दुःखाचं माझ्याशी आहे. या चिखलातच म्हणजे ओल्या मातीतच बीज अंकुरतं, पण असा ओलावा मला कधीच मिळाला नाही. मी खडकावरच रुजले, पण म्हणून माझी मुळं पक्की चिवट आहेत. मी कधीच मोडून पडणार नाही. माईंनी केलेल्या संघर्षाची पावती म्हणून त्यांना आजवर 172 पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यांच्यामुळे आणि त्यांच्यासाठी बेघर व्हावं लागलं त्या पिंपरीमधील गावकऱ्यांनी माईंचं कौतुक केलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं. माईंनी छेडलेल्या आंदोलनामुळे आज गावकऱ्यांना शेणासाठी महिना 1000 रुपये तरी मिळतात. आपल्या गावातील एक स्त्रीने देशात नाव काढलं याचा त्या गावकऱ्यांना अभिमान आहे. जो गाव माझ्यावर थुंकला तोच माझ्या नावाने आज जयजयकार करतो. माझं नाव झाल्यावर माझे पतीही माझ्याकडे आले. त्यांना सांभाळणारं कोणीही नव्हतं. मी त्यांना सांगितलं की मी तुमची आई होऊ शकेन, पत्नी मात्र कधीही नाही. पटत असेल तर माझ्या आश्रमातील मुलं त्यांचा नीट सांभाळ करतात. हे निखारे मी स्वतःहून पदरात बांधून घेतले आहेत. जिवंत असेपर्यंत मी त्यांची राख होऊ देणार नाही, असं म्हणत न थकता माई काम करत असतात. कसल्या तरी विवंचना सतत असतात. जिंतूरचे एक डॉक्टर गेल्या महिन्यात माईंकडे एका 10 वर्षाच्या मुलाला घेऊन आले. या मुलाच्या हृदयात दोष आहे. डॉक्टरांना तो रस्त्यावर भीक मागताना सापडला. त्यांनी त्यांना माईकडे आणून सोडलं. परवा माईकडे गेलो तेव्हा या लहानग्याला भेटलो. निलेश त्याचं नाव. अतिशय तल्लख, अफाट स्मरणशक्तीचा धनी आणि तितकाच समजूतदार. योग्य उपचार झाले नाहीत तर तो चांगला डॉक्टर होऊ शकेल. उपचारासाठी 1,00,000-2 लाख रुपये कुठून आणायचे याच चिंतेत आता माई आहेत. मला 172 पुरस्कार मिळाले, पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही, म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरतात. 4 पैकी एकाच अनाथाश्रमाला सरकारी अनुदान मिळतं. 700-800 मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होते. गाना नाही तो खाना नाही, भाषण नाही तो राशन नाही, असे म्हणत आपल्या मुलांना 2 वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असतात. माईंनी अनाथ मुलं वाढवली. त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना त्या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. निराश्रित, बेवारस असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्यांची जाणीव आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं तेच इतरांनाही मिळावं म्हणून त्यांची धडपड सुरू असते. देवा, आम्हाला हसायला शिकव, परंतु आम्ही कधी रडलो आहोत याचा विसर पडू देऊ नकोस, हे माईंनी शिकवलं. माईंच्या पायात अजूनही कधी चप्पल नसते. कोणी 5 रुपये दिले की आजही त्यांना तितकाच आनंद होतो. माईंची वणवण आजही सुरू आहे. पदर पसरून त्या गात असतात. माईंच्या स्मरणार्थ